आई, बरं मी काय म्हणते, त्या आपल्या त्या काकू चालल्या होत्या ते एवढ्या करायले, आपल्या घरी करायचे नाहीत का? करायचे नाही तर काय, तर आपल्याला का वर्षभर कोणी आणून देते काय? करा करा नाही लागतं, मला करशील तू ओले गहू घेऊ काही? आई, करते ना मी, पण तुम्ही तुम्ही थांबा ना तिथं, म्हणजे चुकलं तर माझं. म्हणजे एवढी मोठी झाली तुला अजून ओले गहू नीट करतायत का? नाही म्हणजे, हो म्हणजे नाही, हे म्हणजे नाही, म्हणजे करता येतात ना, करता येतात. मग मा म्हटलं आता यावर्षी चिकाच्या कुरड्या करशील, साजऱ्या गव्हाच्या सांडोया करशील, हा, हातावरच्या शेवड्या करशील, हा, ज्वारीच्या पिठाच्या लगे त्या बिबड्या करशील, नाही? हं? हे तर फक्त मी खायलोय, मी कशाला पूर्ण केलं? आईले काय मी तेवढ्या पुरतं करू लागायची, पण सुरुवात कशी केली होती आईलाच नाही समजत. आता कसं करू? कोणत्या विचारात पडली? गहू माहित नाहीत का तुला कुठे आहेत तर? चाल दाखवतो. गहू तर माहित आहेत, नाही दण निवडते तर माहित नाही तर काय तर. कसं कर लागते हे माहित नाही आहे ना? अव करतो मी समज, तू फक्त मला हातोनी पातोनी करायच्या बाबती मदत करत जात जा. एवढं काय अहो बायपासारखं टेन्शन घेऊन राहिली? तुला काय वाटते तू सुले खजालाय आणि समजा तुलाच करायला लावीन काय? मला काय कळत नाही काय? काय पोरी सुरीली एवढं येत असते काय? हा, मा पिंकी अजून येत नाही, अजूनही मला फोन करू करू विचारते, आई असं केलं आता कसं करू? आणि लगे तुला का एका वर्षात येईन का सगळं? हा. अव गंमत करून राहिली मी, करू ना समजा. हो, मिरू लागतो नाही, म्हणजे मी आईले करू लागत जा, कुरोड्या घालू लागत जा, आई मला साच्यात भरून जाते, मग मी मस्त कुरोड्या टाकत जा, कुरोड्या पलटून देणं, हे पापडी लाटता येतात मला, हातावर तेवढ्या नाहीत येत. आमची आई म्हणजे आमच्या काकू आई ते चक्कीहूनच आणतात जात करून. हां, ते बाकीचं तेवढ्या पुरतं येते, म्हणजे करू लागतो मी, एखादं नाही करतात सगळं सुरुवातपासून. मग जसं तो आईले करू लागायस की नाही, तसंच मला बी करू लागत जाय. पिंकीचं लग्न झालं त्यापासून तर एकलीच करतो मी, आता औंदा तरी तू आहेस सोबती, मग काय तच होते. हो चालते. मग आपल्या घरी करू ना, त्या काकूच्या घरी झालंही करणं, त्यानं मस्त पांढऱ्या शुभ्र कुरोड्या टाकल्या काल पाय मी, म्हणजे सकाळी मी तिकडे फुलं तोडायला गेली होती की नाही, तर त्याच्या कुरोड्या झाल्याही होत्या. आवा सकाळच करत असतात म्हणजे मी बी दर साल सकाळूनच करतोय, उन्हाच्यानं लवकर लवकर सकाळून टापलं की दिवसभर वाळवण काढते. करू ना आपले घरी कराच ते करू ना, म्हणजे करायचं लागते. म्हणलं तशी थांब 5-6 दिवस, तर सासरे मग पाणी सांगेलाय म्हणून मी थांब राहिली. हो का? नाही पण आता तर की सांगितलेलं नाहीये. बरं थांबू ना, मग नंतर करू चालते. आई, मग बाबाले मी आलू सांगा, म्हणजे मग चिप्स करायले, आमचे पापड चिप्स साबुदाण्याच्या कुरोड्या ती येते मला. बर सांग ना, मग सांग तुला काय करायचं आहे ते सांग, ते सामान चिठ्ठीवर लिहून देजो, आणि चिठ्ठीवर लिहून दिलं की किती पाहिजे ते बी मग बरं आणतात ते. सांग कर ना, कर तू काय येते ते तसं कर सगळं. चालते मग आई, आई मला 2-3 प्रकारचे आलूचे पापडात वेगवेगळे करतो मग मी. हा, इले तर तितकंच येते फक्त. हो बाई, कुरड्या करा, पापड करा, शेवड्या करा. म्हणजे आई, तिले म्हटलं मस्त फिरायला जाऊ, मग विचारलं का ते आईले? थांबा ना, मग मी विचारते ना, तुम्ही कशाला विचारा? कधी विचारता तू? तुला मुलाला सांगून आम्ही चाललो होतो, तू नाही नाही नाही, त्यांना विचारू. पाणी पडल्यावर विचारता काय? पावसाळ्यात चालतं का मग? काय विचारा लागतील, काय सांगा लागतील, कुठे चालले तुम्ही? हो म्हणजे आई ते आई आम्ही फिरायला जायचं म्हटलं, म्हणजे हे म्हणून राहिले की फिरायला जाऊ, देवदर्शनाला. देवदर्शनाला चालले का? मग दोघच जाता का? आम्हाला नेत ना का? आमचंही दर्शन होते, आम्हाला काय त्याचं दर्शन घेऊन ये का? हो चालते ना, तुम्ही पण चला. हो ना हो. म्याड डोक्याची काही डोकं नाही तुले. मी सांगतो म्हणतो ते जमत नाही. मी सांग काय सांगताय तेव्हा तुले?
चालते, आपण सगळेजण जाऊ मग. अहो माय, मी काय येऊ तुमच्या मनात, मजाक करून राहिली ना मी. जा फिरायला चालले, देवदर्शनाला चालली मोठी. जा, मी म्हणतच होती. हे बाय, पिंकीनं मला किती दिवसाचं म्हणलं, म्हणे आईले पाठव ना म्हणे, कुठे फिरायला गिरायले, घरीच आहेत म्हणे, कुठे देवदर्शनाला जावत का फिरायला जावत, कोणत्या टूरवर म्हणे, माय टूरवर पाठव. मी म्हणलं जात ना माय, ते त्याची ते गेले तर का आपला नाही म्हणतो. जा ना मग, मी मजाक करून राहिली, मी काल येतो माय तुमच्या संग. हो आई, यांनी टिप पण काढलेत. महाबळेश्वरला चाललोय आम्ही. माय बाय 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 बाय, किती आले का लागे. आता सांगतो मध्ये नाही, शेवड्या कुरवड्या पापड काही करतो तर ते जाऊन करताय. हा, जा काही चालली बाई. 2 बाटला दूध उरलं आणि 3री बाटली भरली. राजूला सांगा लागेल बाई आता दूध आणून म्हणून, उगाच खराब गिराब होईन. फ्रीजात देऊ का ठेवू नये, फ्रीजात ठेवतो, हे बॉटल नेऊन ठेवतो, नाही तर तशी रत्नीनं मग नेली नाही भरून. ते काय माहित मग पाजली का हाय त्यातलं काही तो, हे नेत आहे ते. मग थंडगारी लाजणं चांगलं नाही लेकराले. हे रत्नीनं मग आली ना गार बॉटल नेली, बरं मग थंड थंड पेती. हा, सर्दी गिर्दी झाली लेकराले तर. रत्नीला काय डोकसा आहे. रत्नावा, हा मोठ्या बाई, रत्ना वदर आहे बाबूर. हो का, न्हाण्याले म्हणे ते, मग न्हाणलं का मग. तिला म्हटलं सकून सकून नको न्हाणू, तसं जर तिर पिऊ दे. हो नाही मग न्हाण्याचंच राहिलं ना मग पाणी पाणी ठेवू का मग बाबूसाठी. तिला मी कालच म्हणलं आज आंघोळ करायला लागली म्हणलं लेकराची, तर ऊनही झालं जरसं. ते म्हणे राहू दे म्हणे, उसं म्हणे ऊन गेली लागेल. 10 वाजता का आले ऊन लागते तो नाही म्हणे बाई. ते मॅटर राहू दे मग. हेच असं कोमट पाण्यानं अंग पण घेतलं त्याचं. आंघोळ केली की जरसं बरं नाही वाटत खाल्लेली लेकराली, बरं वाटते अंग तोंड धुतलं की चकचक राहते. हो ना, सकून चालती माघारी बाई, आज अंग करून द्या. मी म्हटलं मग इतकं सकून सकून करतं का व, हिव नसते म्हणा, पण तरी बी जसं उशिरा म्हटलं म्हणून आता आली. मग म्हटलं मी केली काही होतं नाही नाही. तिला कुठे न्हाणता येते व, तिला न्हाणतायत मला म्हणे. ते मी आणलं नाही, थांब म्हटलं, वय मोठ्या बहिणीलेच न्हाणू दे म्हटलं, मोठ्या बहिणीच्या हातानं होऊ दे म्हटलं सारं. ते राजूला तेलही आणलं, ते तेलानं मालिशा जरशी आणि लगे मग न्हाणार. हो, दूध त्याचं राहिलं वाटते, दाखवा मग ते बॉटल. मी जातो. नाही नाही, शिल्लकची आहे ती. राजूनं 2 आणलेल्यात ना माझ्या बॉटल, ते धुतली की हे करायला ते नेली भरून, सकत नेली तिनं ते. हे आता तापून हे करून ठेवलेलं आहे. आणि ह्या बॉटला त्यानं सकाळी आणलं ते. आता बाई एवढं मोठं दूध उरेलं, त्याला सांगतो आता की नको म्हणून. वक्तार आणलेलं बरं आहे की नाही. म्हटलं मोठ्या बहिणी घुटी गिठा की नाही हो. हा, मी म्हटलं रत्ना म्हणे ना म्हणे बाई उन्हाळा आहे म्हणे, उन्हाळ्याचा त्रास होईल. म्हटलं मोठ्या बहिणी गुटीनं काय एक घेर घ्यायला काय जाते, लय मोठी नाही पण उलशीक टाक राहते लेकराले. हा, हिवाळ्याची कशी लय द्याते म्हणा, पण उन्हाळ्याची उलशीक द्यायला काही होत नाही मला वाटते. जसं मामत तुमच्या मनाने सांगा बाई, आलं काही एवढं कळत नाही त्यातलं. चालते. मी आता तुमच्या पहिले म्हटलं होतं रत्नाले, तर रत्ना म्हणे उन्हाळ्या हाय उन्हाळ्या हाय, लसू दे हाय तो उन्हाळ्या लयच त्याला अर्धमचं द्यायची तर निराकण भर दे. पण हे राहते तिच्यात औषधा राहतात, तर मग कसं लेकराले पोटाचं याचं तर काही होत नाही. हाय की नाही. सामान लिहून द्या बरं, मी रमेशले म्हणतो स्वतः जाय आणि घेऊन ये सामानच. काय हो माय, हो चालते ना, रमेशलेच सांगा लागेल. चल मग मी जातो. मग न्हाण्याचं असलं तर मग पाहतो बाबूले तेल लावू का बाई, आणलं का तेल त्याचं. हा, तिलाच मागा, तिनं ठेवेलाय. सुमी केदा येते बघ, थांबल्या पुढे चिली किती केक म्हणा लवकर ये तरी उशीर करते, जाते ती तिकडे. तिचंही बरोबर आहे, एवढे घर घे तिनं भांडे घासायले तर तिला असं वाटते घरच सुटतील. तिचंही बरोबर आहे, पैशासाठी करा लागते. पण तिला म्हणतो ना मा ती ये मला टिप्पटचा पगार द्यायला लावतो ना तुले. आली वाटते, गेट वाजला. सुमे आता मीच हवं तेच म्हणलं, गेट वाजलं इकडलं म्हणून मारलं सुमीची. झाले आली का बाकीच्या. मोठी काव काय म्हणत ते मायनाच्या घरचे, ते काय म्हणतात आम्हाला काय ते का हार तुऱ्याचा फुल ना गुच्छा का सगळं केलं का आमचं काही ते ना. शिव्या देईल काढून दिला आम्हाला घराबाहेरचा न तले कारण आम्हाला
मला कशा कौतुकास्पद समाजात वागणूक देतीन का आता? हा, लस लवकर चवाला हो तुले. काल रात्री ये ना मी. हा, मग आता म्हणलं येता येता मायरीवर बसेल आहेस का लढत पडत मा घरी येतो? हा, लय चाली साजरी शांततेनं. नाही व मोठी आई, अशी कोण बोलतं? उन्हाच्या राणी नाही ना मी. मोठी आई, मला आई तर माझ्या संग बोलतही नाही, बाबाही बोलून नाहीत राहिले. जोश नाही, रागिनी येलात, मस्त अलग खोलीत बसतात, गोष्टी करतात. मला संग कोणी बोलतही नाही, पण काहीच नाही. मोठी आई, मी जेवली नाही अजून. मग जरा जेव ना. तू नाही जेवली तर मी कशात नाही केला बाई शिल्लकचा. व आता मला का माहित नाही तू येशील जेवायले. मी म्हणलं तू कालपासून विचारायला नाही आली. लेकराचा तर तुला काळजीच नाही, पण तो आल्याच ननदच्या घरी गेलती मी, शिव्याहून आली, अपमान करून आली भाऊजाईच्या देखत. हा, माहेरात आज पहिल्यांदा झाला म्हणलं योगिता मला. आज लोक म्हणलं चुलत उलत कुणी असो, माहेरात मला अपमान नाही केला. तो आल्यासाठी आज मला खाली मान घालून यायला लागलं. किती टचा बोलली तू ननद, ऐकून घ्यायला. घरचा माणूस कोणाची हुनही ऐकून घेत, पण खाली मान घालून ऐकायला काऊन? तू आल्याच्यानं जेवली नाहीस तर जाणं जेव आहे बाई. मग घरी काय करून राहिली? उन्हाशी काय आली बाई? ऊन गिनला ना तुले? मोठे असं नको म्हणू ना. मग कोणीच बोलून नाही राहिलं. मोठी आई, मला का वाटत नाही का? मोठी मी जातो ना घरी. मोठी आई, मला तुला त्रास होऊन राहिला. तुला काचा त्रास होऊन राहिला बाई? बरं ना आता लेकरू जवळ काही नाही. नाही ना मोठी, असं नको म्हणू ना. मी आई सांगितलं, मला आई ऐकत नाही. ज्योत्नाली सांगितलं. मोठी आई, मला छाती अशी जळजळ वाटून राहिली, लय दुखून राहिलं. कसं दुखते? हा, बरं आहे ना. तिकडे लेकरू उपाशी तो लाना फुटीनच, मग दुखणार नाही तर काय मग? हा, सांडून दे. लय दुखते तर लेकराला पाजणं जीवावर चालतं. आता सांडून दे ना मग. ते लेकरू बिचारा उन्हातानाचं काय पिऊन राहिलं, काय नाही, काय हाय त्याचा बाप काय पाचते त्याले. देव जाणी. चांगला आहे, द्या वतून द्या. जा नाल्यानं वता. लेकरं तर पाचता नाही आलं. मा डोकसं खो बाई तू. तसंच मापासून लय डोकसं बंद केलाय. मला बाई लय बोल खा लागले मा भाऊजाईच्या देखत. हा, तू जाय, मला बसू दे मुकाट्यानं. मोठी आई, असं नको म्हणू ना. मोठी मी जातो ना घरी. मी काय या कलेवा लेकराची आठवण नाही येत का? मोठे मी असे काऊन करून राहिले? मी लेकराले मी मला राहिले का आले अंतर देऊ? मोठी आई, बाई योगिता, जास्त ताल काही करू नको. त्या नाटकापुढे काही करू नको. तो बापाच्या पुढे करत जाय. तो बापा बरं पटतात तो नाटक. तू करते बाई. मला काही सांगू नको. तुला लेकराची इतकी काळजी असती तशी वागतच नव्हती. सगळं चांगलं असल्यावर असं हे. हा, आता काय तोंड दाखवता घरच्या लोकांना? काय म्हण? जा ना मग. तुला काही एसटी कळत नाही काय? काही तिकीट आले पैसे नाहीत देऊ का मी? तिकीट आले पैसे जा ना मग. घे ना त्या लोकांच्या पायावर लोटांगण घे का त्याच्या दारात जाऊन बस. कुत्र्यावाने तुला घरात घेतीनच ना, भाकर टाकतीनच. अति माय बापाच्या घरची बेइज्जतीनं भाकर खाऊन गेली. त्याच्यापेक्षा जाणं शिळे तुकडे तोडणं ते तिनं त्या घरी तेच कामाचे आहेत ना. अति काय मरून राहिली तिकडे जाणं. एकदा आता जात होती. मले असून राहिलं, मले तसं होऊन राहिलं. अव पाप लागीन ना ते. तान लेकरू उपाशी तिकडे हे होऊन राहिलं. अशी मोठे जाऊ का मग मी? मला काय विचारा लागते? तुला का कळत नाही? अशी ढंगरे करायच्या ते मला इथून केल्या काय? मोठे असू नको म्हणू ना. तू चालतं का माझ्या संग? काऊन मी का आली येऊ? नाही ना, माघार कोणीच नाही बोलून राहिलं माझ्या संग. आई नाही, बाबाही नाही. मला आईन बाबा चालले, पण मला म्हणून येत राहिले चाल. मी आपल्या बाबाले म्हटलं बाबा मी येतो, तर बाबा बोलले नाही, चालले गेले तू. मोठे मी जातो ना. मी मला लेकराच्यात कसं राहू? काय बाई, कुठला का पाझर? चाल तेवढं तरी बरं आहे. मी आता म्हटलं गोटाच आहेस काय? नाही, गोट्याली पाझर फुटते म्हणतात. तू आला हे मनूस तोंड काही मला दाखवू नको बाई. जीवनात काही एवढं काही लय टाइमपास करायला टाइम नाहीये. हा, जाय तू. तुला जीवन सांग काही कर तिकडे. तिच्या पायी माणसाला एवढे बोलणे खा लागले. सरवाडीला जाऊन माणूस असा बसला मान घालून. आज लोक तर ती निरा जावाई बा म्हणून मान होता, आणि हिच्या पायी माणसाला खाली मान घाला लागली तर ती.
मला जानच होऊन राहिलं सगळं. मीच खरंच लयच खराब आहे. ती चाललीच जात. गेली का हो? जाते का? एवढी तर बोलली मी. आता तर जी जाईनच हे बेसरम बोलायची. हा, ही गेली तर ती काही करतील ते लोक. हा, काढून देतील, हे करतील. पण या बेसरम त्याच्या दारातून उठावच नाही ना, तर तिसरा दारात पडेल. हा, आज नाही, सकाळी नाही, परवा घरात तर गेलंच ना. ही गेली पाहिजे एवढी तर बोलली. इले जाईल तर खरी. बरी आता गेली तर हे दोघ जण आहेत तर ती. हा, काय होईल नाही तर होते मला भांडणं. जाऊ दे, होते. आणि हे पोट्टी गेली पाहिजे एकदाची घरी. हा, कसं येतील लेखा टिका होईना, पण घरात घेतीलच. फोन लावून सांगू का नाही लक्षण आले की योगी तर येऊ शकते. नाही तर माहिती ती दांगडो करीन. होती मुत राहतो आपण. हे गेली की दिसते हिला का हे आहे. चौदे मुकीच राहतो. ही गेली पाहिजे. जोशनाले सांगून ठेवतो की असं असं झालं म्हणून. चाल माहित तर राहते, नाही तर ते घाई भरीन फोन लावीन. ती असं करतो. पाय तू हे काय करते तो. हे जर जाईन गेन ना जोशनाला म्हणतो याच्यावर ध्यान ठेव. आणि हे गेली तर जाऊ दे, काही म्हणू नको.